नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. रामकृष्ण हरी. शेतकरी राजा संदीप देशमुख या यूट्यूब चॅनलवरील आपलं सहर्ष स्वागत. तर मी आज शेतात आलो आहे आणि एक छोटासा व्हिडिओ बनवणार आहे आणि त्या माध्यमातून मी तुम्हाला छोटीशी माहिती सांगणार आहे, तर नक्की पहा. सर्वांना मानाचा नमस्कार. आज मी शेतात आलो होतो. शेतामध्ये ऊसाची लागवड केली होती आणि त्यानंतर मधल्या बेडमध्ये हे बघा कांदे लावलेले. हे बघा असं मस्तपैकी सूर्यनारायणचं दर्शन, निसर्गरम्य वातावरण. आता मी शेतामध्ये चक्कर मारतोय. ही समोर हे बघा विहीर दिसते. ऊसाला तुरे आले. ऊस काय अजून गेला नाही कारखान्याला. हे कारखान्याचे लोक खूप त्रास देत आहे. हे बघा नवीन इथं लागण केलेली ऊसाची आणि इथं सरींला कांदे लावलेले आणि इथं वर लावलेले कांदे. मध्ये ऊस आहे जे 1 महिन्यापूर्वी केली. आता ऊस चांगल्या प्रकारे दिसायला लागला. आता याच्यामध्ये मागच्या पावसाळ्यात मका होती. आता ती मका पूर्णपणे उतरली. आता काय करणार, स्प्रिंकलरचा एक फवारा देणार एक अर्धा तास आणि मग तणनाशक मारणार. मग नंतर खाद्य टाकणार. हे बघी आमची विहीर. यो लाईटीचा खांबा. मला विहिरीतलं पाणी दाखवतो. बघा हे पाणी. हे सोलार. ज्यावेळेस लाईट नसेल त्यावेळेस सोलरचा वापर करायचा. बघा आणि आता इथं बघा कशी फिटिंग केलेली आहे पाईपांची. हे बघा हे सोलरचा पाईप ही चालला आणि जो इलेक्ट्रिक मोटरीचा पाईप आलेला. इथं बघा कसं केलं. बघा ही रिटर्न वॉल आणि इथं आता जर विहिरीवरची म्हणजे इलेक्ट्रिक मोटर चालू करायची असेल तर एक कॉक ऑन ठेवायचा आणि जो सोलरचा पाईप आलेला आहे इकडून सोलरच्या मोटरीचा ऑफ ठेवायचा आणि आपल्याला इलेक्ट्रिक मोटर इकडं असं चालवता येते. आणि ज्यावेळेस लाईट नसेल त्यावेळेस एक कॉक ऑन करायचा आणि इथला कॉक ऑफ करायचा. म्हणजे सोलरची मोटर चालू, इलेक्ट्रिक मोटर बंद. आणि पाण्याचं कमी जास्त करायचं असेल पाणी, तुम्हाला स्प्रिंकलरचे किती गण लावायचे याच्यावर तुम्ही विहिरीमध्ये रिटर्न पाणी काढू शकता. तर अशा प्रकारे ही सिस्टम आम्ही इथं बनवली आहे. आणि अजून एक सिस्टम बनवायची आहे. आमच्या विहिरीचं पाणी थोडं खारे पाण्यामध्ये क्षार जास्त आहे. तर इथं एक आम्हाला म्हणजे पाण्याचा pH मेंटेन होईन असं मशीन आहे. म्हणजे
व्यवस्थित शुद्ध पाणी यावं इथं आम्ही टाकणार, म्हणजे जेणेकरून क्षार कमी होऊन पिकाला पाणी व्यवस्थित जाणार. ऊस अजून जायचा कारखान्यावाले इथं तोडलेला इथं नवीन लागण केली, इथं हे बेनं वापरलं आम्ही, आता बाकीचं राहिलेलं आहे. इथं मका उतरलेली, ही पावसाळ्यामध्ये जे राहिलेले कंस राहत्या खाली त्याच्यातून उगून आलेली मका, हे कांदे आणि ऊसाची लागवड. तर आम्ही काय केलं तर नांगरणी केली रोटेवेटर करून, आपल्या घरचाच ट्रॅक्टर असल्यामुळं व्यवस्थित मशागत करून असे मस्तपैकी बेड पाडून घेतले. आधी ऊसाची लागवड करून घेतली, नंतर कांद्याची केली. आणि खाली कांद्यांना एक आम्ही बेसल डोस आधी कांदे लागवडीच्या आधी टाकलेला होता. आणि आता पुढची प्रोसिजर अशी आहे का ऊस उतरायला थोडासा कांद्याला पाणी स्प्रिंकलर दिल्यामुळं ऊस उतरायला थोडा ताण द्यावा लागतो, पण मग कांदे असल्यामुळं त्याला ताण देता आला नाही, त्याच्यामुळं ऊस उतरायला थोडा ताण देऊ राहिला. त्याच्यामुळे आता पाणी बंद केलं. 1-2-3 दिवसांना काय करू, थोडं एक नॉर्मल एक अर्धा तास स्प्रिंकलर मारू आणि एक तणनाशक मारून घेऊ, म्हणजे जेणेकरून हे गवत मका जळून जाईल. आणि त्याच्यात असं आहे मित्रांनो, आता जे तणनाशक मारणार आहे गोल, हे कांद्यासाठी स्पेशल असतं. आता हे जो ऊस आहे हे मारल्यानंतर काय होणार आहे, थोडासा लाल पाडणार आहे, थोडासा झटका बसणार आहे त्याला, पण मग काही नाही होत त्याला. नंतर तो एक 10-12 दिवसानं फुटून जातो. पण निंदायला म्हणजे खुरपणी जे आपण करतो त्याला निंदणी म्हणतात आमच्याकडं, त्याला खर्च जास्त येतो ना. त्याच्यामुळं मग हे फवारणी करणं योग्य राहतं तणनाशकाची. हे बघा ऊस, परत इथं एक विहीर, हे बघा चक्कूचे झाड, भरपूर चक्कू आलेले बरं का झाडाला. पाणी खराब असल्यामुळं थोडंसं रानाला असं बुरशी आल्यासारखं झालं. आता बघू, शेतकऱ्याचं कसं असतं, प्रयत्न करत राहायचं. यावर्षी एक तर कांद्याला भाव नाही भेटला, लय जिरले शेतकऱ्याची. कांद्याला भाव नाही, त्याच्यामुळे शेतकरी चिंतेत. पण अशा बातम्या मीडियाला कोणी जास्त, मीडियावाले सांगत नाही. हे बघा इथं पण थोडासा ऊस तोडलेला होता, इथं जवळ होतं, त्याच्यामुळं इथं त्यांनी लोकांनी लागणीवाल्यांनी काय केलं, ज्यांना आपण लागण तर त्यांनी इथून जवळ एक परत बेनं तोडलं, इथं वापरलं. आणि त्या तिथं विहीर तुम्हाला दाखवले ना सोलर, तिथं परत तोडलं, 2 ठिकाणी तोडलं त्यांनी. ऊस तोरा आला, काय करणार, जेव्हा नंबर येईन तेव्हाच ऊस जाणार. लोक सांगतात, लोक म्हणजे कारखान्यावरचे कर्मचारी. चला त्या ऊसाला 5 गोळा करून पेटवून द्यावं लागन, म्हणजे
आता याचा परत खोडा धरणार आम्ही. ही पाईपलाईन अशी पाईपलाईन केली आम्ही. तर हे आमचं आता मी इकडं शेताच्या कड्याला आलतो खाली वरून चालत. तर मंडळी व्हिडिओ कसा होता कमेंटद्वारे नक्की सांगा. सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.